मामा मित्रांनो, मामाच्या मंदिरामध्ये असते, प्रत्येक अमावस्याला महाप्रसाद असते. मित्रांनो, अक्षरशः माझा राजा, जगाचा मालक, माझा परमपिता परमेश्वरा, माझा मायबाप, माझा बाळमामा, असं चमत्कार मामांचं आम्हाला ऐकायला भेटल्यात. मित्रांनो, लोकांचं ज्या समस्या आहेत, ज्या घरातल्या अडचणी आहेत, ज्या शरीरमधला रोग राया कसलाही आजार असू दे, माझ्या बाळूमामानं सगळ्यांनी बरं केलेलं आहे. आणि खरा चमत्कार माझ्या बाच आहे, माझ्या बाळूमामाचा. मनापासून हात जोडून तुम्हाला सगळ्यांनी कळकळीची विनंती आहे की तुमच्या कुठल्याही समस्या अडचणी जर असेल, बाळूमामाच्या कुठल्याही 1 नंबरपासून ते 19 नंबर पर्यंत पालखी आहेत, बघ आहेत. बघ म्हणजे पालख्या. तर मित्रांनो, कुठल्याही मामाच्या मेंढी माऊलीची सेवा करायला तुम्ही जाऊ शकता. त्या टायमाला मेंढी माऊलीची सेवा 6 महिना करताला, त्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक फरक जाणवायला सुरुवात होईल. कारण का माझ्या मामाचा चमत्कार आहे. त्यात मोठी ताकद त्या कपाळाच्या भांडऱ्यावर आहे. मित्रांनो, तर मामानं ह्याच्यात ताकद दिलेला आहे. मामा नशीब घडवणारा, नशीब बदलणारा देव आहे आणि परत देणारा देव आहे. एखाद्याला लेकरू नसलं तर त्याला मूळ बाळ देणारा देव आहे. मित्रांनो, ह्यो आता माझा मायबाप, माझा बाळमामा आहे. जगाचा मालक विनाकारण म्हणत नाहीत. माझ्या बाळूमामाला लोक मानत नव्हती, पण अक्षरशः लॉकडाऊन पासून जी सुरुवात झालेली आहे, पहिली सिरियल बाळूमामा जशी आली, तिथनं भरपूर लोक मानायला सुरुवात करायला लागली. मामाची कुठलीच आतापर्यंत जेवढ्या भाकणूक मामाच्या केल्यात, त्याच्यात कुठलीही भाकणूक खोटी ठरली नाही आणि ठरणार सुद्धा नाही. भाकणूक आहे. कारण का मामाच्या प्रत्येक भाकणुकीवर तुम्हा सर्वांना, आम्हा सर्वांना विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मामा पुढच्या वर्षी काय होणार आहे, कुठलं संकट येणार आहे, कशा रूपात संकट येणार आहे, कृष्णा डोने महाराज, माझी माऊली, त्यांच्या मुखातनं जी शब्द फुटतात ती साक्षात माझ्या बाळूमामाचे शब्द फुटतात. मित्रांनो, खरंच आहे. बाळूमामाच्या मंदिरापाशी जी भाकणूक करतात, मित्रांनो, अक्षरशः आम्ही बघितलेलं आहे. वाटतंय जणू काही स्वर्गात बाळूमामा साक्षात बोलतात आमच्या सोबत, असं वाटतंय. मित्रांनो, एकदा माझ्या बाळूमामाच्या चरणी माता टिकून बघा. ज्या समस्या असतील, कुठलंही तुमचं अडचण असू द्या, नाही तर सुटना बाळूमामाचं नाही असं समजा. जो मला हाय म्हणल त्यासाठी मी कायमचा आहे, आणि जो मला नाही म्हणतोय त्यासाठी कधीच नाही. तो शब्द माझ्या मामाचा आहे. बाळूमामाच्या नावानं चांग भरत. जय बाबा.